पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Hey! 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 Oh! 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 बाबा काय झालं सासूबाईंना कालपर्यंत तर बऱ्या होत्या. ए रौनक अवघड आहे पण तुझी कोणी डॉक्टर मैत्रीण आहे का? हो आहे ना. कोण? स्ट्रॉबेरी बुप्परोटी आहे ना. स्ट्रॉबेरी बुप्परोटी पण जनावरांची डॉक्टर आहे. चालेल आता बोलव तिला बोला. बाबा आता काय करणार मग हिचं काय करायचं आता? बाबा तुम्ही इतकं ओव्हर रिॲक्ट करू नका जरा थांबा आईला विचारू आपण काय झालंय ते. आई ओ काय झालं तू काय करतेस? झुंबा. झुंबा हे झुंबा आहे. मला हाच येतो. तू अशी बोलते जणू की तू झुंबा विचारतच आहेस. सासूबाई झुंबा हा काही कुठला शास्त्रीय नृत्य प्रकार नाहीये विशारद करायला. एवढं मला कळतंय जोक होता काय. पण सरकार तुम्ही अशा ना कशा झुमताय का? झुमते झुमते नाही हो. वा. व्यायाम करते व्यायाम. फॅमिली ग्रुपवर वाचलं नाहीत का? आपल्या बंटीचं लग्न आहे. संगीत वगैरे सगळं आहे. त्यामुळे मला 10 किलो वजन कमी करायचंय. ते सुद्धा एका महिन्यात. तुम्हाला वजन कमी करायचंय ना भात बंद करा पहिला. ओके त्यापेक्षा तू साखर सोड आई. ओके. मम्मी नवीन डाएट आहे. जस्ट अ डाएट. वाव यात पोळी भाजी असं काही खायचं नाही. वाव पनीर चीज बटर असं रिच खायचं. लवली. लोहा लोहे को काटता है. तसंच बाहेरचं फॅट शरीरात घ्यायचं आणि शरीरातलं फॅट बाहेर. वाव अशी त्यांची थिअरी आहे. लवली. माझी मैत्रीण स्ट्रॉबेरी तिने सांगितलंय. जनावरांची डॉक्टर. ओ किती गोड ग माझं बाळ. चालेल माझ्या बंडांनी मला डाएट सांगितलंय त्यामुळे मी हेच डाएट करणार. आजपासून पोळी भात भाजी बंद. फक्त पनीर चीज बटर. टन सासूबाई काहीतरी अघोरीपणा करू नका प्लीज. हे बघ तू मला अघोरी म्हण नाही तर लगोरी म्हण. हा मी हे डाएट करणारच कारण मला वजन कमी करायचं आहे. फक्त तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. काय सरकार आमचा तुम्हाला कायम पाठिंबा आहे. काय सुनबाई? एक मिनिट या वेडेपणामध्ये मला गृहीत धरू नका प्लीज. बरं झालं गेली. चला आता स्वयंपाक घरात फक्त माझी सत्ता. म्हणजे? तेव्हा आता मी जे खाणार तेच मी करणार आणि तेच तुम्हाला खावं लागणार. ओ ओ मंत्री पिल्लू बंडा. काय 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 अरे तू काय झालं सासूबाई. काय झालं? सरकार तुमची उंची वाढली कशी अचानक? बाबा हो आई वजन काट्यावर उभी आहे. अच्छा हो का. तू दिसलाच नाही लपूनच गेलाय तो. याचे टोमणे मारण्यापेक्षा ना वजन कमी करण्याकरता मला प्रोत्साहन दिलं असतं ना तर आज हा दिवसच बघायला लागला नसता आपल्याला. 8 दिवस मी इतकं खतरनाक डाएट केलंय तरी सुद्धा 1 किलो वजन वाढलंच कसं मुळी. शी हे बंडा सगळं तुझ्यामुळे झालंय. कसलं नवीन डाएट आलंय ना ते मला करायला लावलंस ना म्हणून झालंय. सासूबाई त्याला ना जस्ट अ डाएट असं म्हणतात. तेच ते. तू नको मला इंग्लिश शिकवूस. ग्रंथपाल होते मी कळलं ना. हा आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे ना. हो पण नाही ऍक्च्युली तुमचं डायव्हर्जन होतंय. तुम्ही रौनकला काहीतरी म्हणत होतात ना. फोकस. मी काय बरोबर आहे तिचं. बरोबर आहे तिचं. नुसतं मला चीज आणि बटर खायला लावलंस ना म्हणून झालंय सगळं. आई अगं तुझं मसल वेट वाढलंय. फॅट लॉस झालाय पण मसल वाढलेत. अरे पण मसल वेट करून काय उपयोग आहे. मला काही बॉडी बिल्डर व्हायचंय का. मला बारीक दिसायचंय. नुसता भात जरी कमी केला असतास ना तरी सगळं मिळालं असतं व्यवस्थित. तुम्ही त्यात बोलूच नका काही. त्या दिवशी भात खायची इच्छा झाली होती ना तुम्हाला म्हणून भात लावला तर एक शीत सुद्धा खाल्लं नाही तुम्ही. मग काय तो टाकून द्यायचा का भात. सगळं मला खावा लागला. अहो असं काय करताय. मला खूप आवडतो फोडणीचा भात. मी खाल्ला असता की सकाळी. त्यात काय एवढं?
कोणी काही बोलू नका. तुम्हाला जर सपोर्ट करायचं नसेल ना तर निदान कटकारस्थान तरी असू नका माझ्या विरुद्ध. त्या दिवशी चहा करून ठेवला तर तू हा एवढा, म्हणलं तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी प्यायले, तर ही ढीगभर साखर घालून ठेवली होतीस त्याच्यात. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे तो चहा सगळ्यांसाठी केला होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चहा प्यायल्यावर जर आपल्याला कळतंय त्याच्यात साखर आहे तर नाही प्यायचा ना, थांबायचं. कधी नवतचा छान चहा केला होतास तू म्हणून प्यायले. हो ना. आणि ठीक आहे, तर ते 1 कप चहा प्यायल्याने काहीही होत नाही. बोला बोला, सगळे मलाच बोला, सगळे माझ्या विरोधात उभे राहा. आता 22 दिवसामध्ये 11 किलो वजन मी कशी कमी करणार आहे? सगळे माझ्या विरोधात उभे राहा. तुम्हाला झुगारत झुगारत मी कशी याच्यात यशस्वी हे घ्या, हे प्या सासूबाई. साखर आहे. अजिबात नाटकं करायची नाहीये, चुपचाप हे प्यायचंय सासूबाई. मग काय उगाच काहीतरी खूळ डोक्यात घालून घ्यायचं आणि वेडी वाकडी डाएट्स करायची, मग अंगावर बेतलं ना. तरी कोणी मला सपोर्ट केला नाही या घरात. असं नाहीये गाई. हे बघ, आजपासून सगळे उकडलेल्याच भाज्या खाणार की नाही, आणि सगळ्यांचं वजन थोडं थोडं कमी होणार. हो सरकार, आम्ही सगळे तुमच्यासारखंच तुमच्यासाठी म्हणून डाएट करणार. एक मिनिट, तुम्ही सगळेजण काय बडबडताय? हा, आणि सासूबाई तुम्हाला काय झालंय? काय नाही मला कळू दे, काय झालंय नेमकं? एवढं काय घडलंय ज्याच्यामुळे तुम्हाला महिन्याभरात त्या लग्नामध्ये बारीक दिसणं इतकं महत्वाचं आहे? असली डाएट्स करायची जी अंगावर बेततील. मला काय हौस नाही बारीक व्हायची, पण यांची चुलत बहीण बेबी आत्या सारखे मला टोमडे मारत असते माझ्या जाडीवरून. काही काही सारखे व्हॉइस नोटही पाठवत असते मला. ऐकायचं? ऐका, दाखवते, थांब. नाही नाही, आता ऐकाच. ऐका. सरिता, झाली का ग लग्नाची तयारी? मी कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. हा, जरा बेतानच ये, नाहीतर ते कधी खाली येईल काही सांगता येत नाही. याला काय अर्थ आहे? कोण समजतात कोण या बेबी मात्या ना? काय समजतात स्वतःला? असं कसं बोलू शकतात सासूबाईंना? वहिनी, ती आईला इतकं बोललीये, तू का चिडतेस? म्हणजे काय रे रॉनी? सासूबाईंचा अपमान म्हणजे माझा अपमान. आम्ही कितीही भांडत असलो ना तरी यांचा अपमान कोणी नाही करायचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका सासूबाई. उद्यापासून तुमच्या डाएट आणि एक्सरसाइजची जबाबदारी माझी. बघतेच मी तुम्ही एका महिन्यात लग्नात बारीक कशा दिसत नाही ते. आता उद्यापासून मिशन सासूबाईंचं डाएट. डोंट वरी. हे सगळं काय आहे? अगं हा डाएट चार्ट चुकीचा आहे. असं कुठे कधी असतं? काय 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 नाश्त्याला म्हणे काय पोहे, पनीर पराठा, इडली, मुगाचा, आणि जेवताना काय पोळी, भाजी, सलाड. अगं डाळ भात. हे असं पोळी आणि भात खाऊन माझं वजन वाढणारच ना. चूक केली मी तुझ्या डाएटवरती विश्वास ठेवला ते, तुझ्यावर विश्वास ठेवला ते. हे असं सगळं खाऊन कोणी डाएट होतं का? जरा थांबता का? हं? पहिली गोष्ट म्हणजे हे डाएट मी एका सर्टिफाईड डाएटिशियन कडनं करून आणलेलं आहे. त्यामुळे या डाएट मध्ये काय आहे तर आपल्या शरीराला जी कुठली सत्व गरजेची असतात ती या अन्नातूनच शरीरात जातील की नाही सासूबाई? स्वतःच्या मनाचं डाएट केल्यावर काय होतं बघितलं ना? पुरे पुरे. सारखं सारखं मला ऐकवायची काही गरज नाहीये. ठीक आहे, चल जा, मला 4 पनीर पराठे करून दे. नाही, कारण मी स्लिम अँड ट्रिम झाल्यावर त्याचं श्रेय तू लाटणारच ना. मग त्याच्या आधी मला 4 पराठे लाटून दे. सासूबाई, पनीर पराठे तुमचे तुम्हालाच करावे लागतील. काय आहे ना, तुम्ही जे जे खाणार ते तुमचं तुम्ही बनवलं तर तुम्हाला कळेल ना आपल्या शरीरात काय काय जातंय. त्याशिवाय हालचाली होईल. सासूबाई, मी तुमचा एक्सरसाइज चार्ट पण बनवलाय. हा, तुम्ही सध्या वॉकिंगनी सुरुवात करा. हळूहळू मी तुम्हाला अजून एक्सरसाइजेस सांगते. काय मग करताय ना पनीर पराठे? बाय द वे, मी 2 खाईन ना. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? ह्यातलं तू जे काही सांगितलंस मी काय करणार नाही. काय करशील?
मी काहीच करणार नाही. पण तुम्हाला व्हॉइस नोट आठवतेय ना? कॉंग्रॅच्युलेशन सरिता. परवा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यात तुला अवजड मंत्रीपद दिलंय म्हणे. चांगलंय सरिता मंत्री, अवजड मंत्री. करताय ना पनीर पराठे? करते. तर आज शिरा करण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळे बरं का. एका आठवड्यात 1 किलो वजन कमी झालंय. क्या बात आहे, वा. गाणं काय वाजवतोस? फक्त तुमच्या मेहनतीमुळे? मला थँक्यू तरी म्हणा ना. अगं म्हणेन ग, पण मला जेवढं हवंय तेवढं कमी तर होते आधी वजन. आज मला शिऱ्याचा आनंद लुटू दे. अजिबात नाही. नो शिरा. व्यायाम करायचा, व्यायामाची वेळ झाली आहे. आज माझा चीट डे आहे. त्यामुळे आज मी फक्त खाणार आणि आराम करणार. नो एक्सरसाइज, नो डाएट. एका आठवड्यात चीट डे? हो, असं काय करताय? फक्त 15 दिवस उरले आहेत आणि आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. एवढा पसारा आवरायचा आहे. त्याच्यामुळे नो शिरा. चला व्यायाम करा. तर केवढं केलाय शिर तर खाऊ दे ना मला. काय हो सांगा ना. ओके ठीक आहे, खा. शिरा खा, आराम करा, अजिबात व्यायाम करू नका. थँक्यू. मी तर बट्टीला सांगितलंय, जेवण वाया जाण्याचं टेन्शनच नाही. सरिता आपली व्हॅक्युम क्लीनर आहे, सगळं भूक भूक करून ओढून घेईल. खा, खाऊन टाका ना शिरा. असा सुईक 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 करून खा. चेहरा पाडायची काही गरज नाहीये सासूबाई. हा जो राग येतोय ना, हे जे वाईट वाटतंय ना, ते व्यायामात वापरा. त्या बेबी आत्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि म्हणा, कर हर मैदान फतेह. फोकस करा आणि सगळा राग व्यायामावर काढा सासूबाई. ठीक आहे, सांग काय व्यायाम करायचंय तू. कम ऑन, दाखवतेस बेबीला. कम ऑन सासूबाई, आता वॉर्म अप सुरू करा. Come on, come on. थांबा. सरिता, तुला ना एक प्रश्न विचारायचा होता. तुझ्या गुडघ्यांनी शेवटचा सूर्यप्रकाश कधी बघितला होता ग? Come on, come on. Focus, baby आत्या. Focus. Come on, very good. Very good, very good, very good, very good. Ow. हे हा तुझं एक्सरसाइज वर खोटं आहे. हा हे काय 100 ग्रॅम वाढलं माझं वजन. ऑब्व्हियसली वाढणार, कारण तुम्ही डमाणभर पाणी पिताय ना, त्याचं वजन येते. आणि सासूबाई, सारखं सारखं वजन चेक करून तुमचं वजन कमी होणार नाही, त्या वजन काट्याचं वजन कमी होईल. आता काही नाही, लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत वजन चेक करायचं नाही, फक्त त्याच दिवशी चेक करायचं. कम ऑन बेबी आत्या. चालेल बेबी, तुला दाखवते जाता. वा 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 वा, इतका आनंद. ते पण अंकू घरी असताना कसं काय? आता माझ्या आनंदाच्या आड कोणीही येऊ शकत नाही. हे बघा, कपडे थोडेसे लूज झाले, यात एवढं आनंदित होण्यासारखं काय? असं काय करता तुम्ही? इतकी खुश आहे मी आज. अहो, ड्रेस लूज झाला म्हणजे माझं वजन कमी झालं ना. चला चला वजन काटावर बघूया किती कमी झालं ते. चला 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 वजन काटा घेऊया. ओ सासूबाई, आता कशाला वजन करताय? तुम्हाला छान वाटतंय ना, मग बास ना. बास कसं? हा तूच म्हणाली होतीस ना लग्नाच्या आदल्या दिवशी आपण वजन करायचं आता म्हणून. उद्या लग्न आहे, मग आज वजन बघायलाच पाहिजे, हो की नाही? हा
बघा 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 किती कमी झालं बघ बघ. मारू नको. बाप रे, आयो ग 2.25 किलो वजन कमी झालंय. 2.25. क्या बात आहे. वा. काय फक्त 2.25 किलो वजन कमी झालं? असं कसं शक्य आहे? मला 10 किलो वजन कमी करायचंय. मी इतकं डाएट केले, इतकं एक्सरसाइज केले. सुनबाई, पुन्हा एकदा मला फसवलंस ना तू. बघितलंस ना पिलू, तुझ्या बायकोने मला परत एकदा फसवलं. मुद्दामून केलं तिने. तू सांगितल्यासारखे एक्सरसाइज केले, तू सांगितलं त्याप्रमाणे डाएट केलं, आणि वजनाचं काय? फक्त 2.25 किलो वजन कमी झालंय. ते काही नाही, मी आता उद्या लग्नाला येणार नाही. म्हणजे नाही. आई नाही. तुम्ही जा. आई अगं, नाही. आई माझं ऐक अगं. आई अगं, तू खूप सुंदर दिसतेस. आई अगं, तू आई. मी बघते. बघ, माझी पानं बघू नकोस हं? अजिबात नाही, अजिबात नाही. जा, जा, जा. हो. काय काय बाबा, ओ बाबा, आईचा मूड कसा आहे? हे दादा, तू टेन्शन नको घेऊ रे. वहिनी तयार करते ना आईला. अरे हो, पण वहिनी स्मार्ट आहे, डोंट वरी. ठीक आहे. आता हे अंकुर, बाबा, सासूबाई म्हणतात त्या नाही येणार. हो, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे वहिनी? बाबा अहो, त्यांनी बोलवलं, आपण नाही गेलो तर कसं वाटेल? हो ना, मला पण तेच वाटतंय. मला वाटतं आपण जायला पाहिजे. काय हो नाही, करेक्ट आहे. मला पण तसंच वाटतंय. अरे पण आपण करायचे ते प्रयत्न केले, आता अजून काय करणार आपण? यार, जाऊ दे, आपण जाऊया. हो ना? हो मग काय. चला. थांबा. सरकार, काय कमाल दिसताय तुम्ही. मी ना परत एकदा तुमच्या प्रेमात पडतोय. काय आहे? माझं वजन कमी होत नाही ह्या विचाराने मी खचले होते. सुनबाई सुद्धा मला म्हणाली की ठीक आहे, मग नका येऊ लग्नाला, पण खास लग्नासाठी म्हणून जो ड्रेस काढून ठेवलाय तो किमान घालून तरी बघा. आणि त्यावेळी एक महत्वाचं वाक्य तिने मला सांगितलं, जेव्हा तुम्ही ड्रेस घालाल ना तेव्हा आत्मविश्वासही परिधान करा. आणि मी जेव्हा तो ड्रेस घालून आरशासमोर उभी राहिले ना, तेव्हा तिचं म्हणणं मला पटलं. आपण सुंदर आहोत हे आपण म्हणायला शिकलं पाहिजे. आपण स्वतः सुंदर आहोत हे आपल्या मनाला आपण पटवलं पाहिजे. आपण जर असं म्हटलं ना तर इतर लोकही तसंच म्हणतात. मग मीच माझ्या मनातल्या प्रतिमेला असं उभं केलं होतं ना की अशा समारंभात वगैरे गेल्यावर मला वाटायचं की आपण जाड आहोत, बेडप दिसतोय. पण जेव्हा मला सुनबाईंनी सांगितलं नाही तेव्हा मला जाणवलं आपल्याकडे खरं तर कुणाचंच लक्ष नसतं. सगळेच जण आपापलं पोट लपवण्यातच मग्न असतात. आणि तेव्हा मी ठरवलं की आता कोणी मला काहीही बोलू दे, मला काही फरक पडत नाही. सुनबाई, माझ्यातल्या नव्या सरितेबरोबर माझी ओळख करून दिल्याबद्दल. आई, अरे थांब ना रौनक, आता मला सासूबाई थँक्यू म्हणत होत्या. वहिनी गडबड झाली आहे, लग्न ऑनलाईन होणार आहे. हे बघ, आत्ताच मला मेसेज केलाय की काहीतरी गडबड झाली आणि त्यांनी लिंक पाठवली आहे. आता आपल्याला सगळ्यांना घरातनच लग्न अटेंड करावं लागणार. अरे ते सगळं जाऊ दे रे, ते नंतर बघू. सासूबाई, तुम्ही काय म्हणत होतात? थँक्यू ना.
म्हणून टाका, पटकन थँक्यू म्हणून टाका. काय आहे ना, आपण लोकांना थँक्यू म्हटलं पाहिजे. जो थँक्यू म्हणतो ना तो मोठा होतो. काय उपयोग एवढी सगळी मेहनत करून? मला ना त्या बेबीचा चेहरा बघायचा होता, मला बघितल्यावर कसा होतो ते. ते जाऊ दे, आता तुम्ही ऑनलाईन बघा ना चेहरा बेबी त्याचा. हा, त्यात काय मजा आहे? हे असं समोरासमोर उभं राहून बघायचं ते मला, त्यांचे चेहरे असे माझ्याकडे बघून खजील झालेले. आणि तुझं आपलं थँक्यू थँक्यू चाललंय. असं कसं म्हणता हो सासूबाई? मी केवढं केलं तुमच्यासाठी. हो पण ते सगळं पाण्यात गेलं ना आता. तुझ्या नादाला लागून मी 3 आठवडे एवढी मेहनत घेतली, काही उपयोग झाला नाही त्याचा. चांगलं माझं वजन कमी झालं होतं, पण दिसते कुणाला येते काही? तुझी दृष्ट लागली मला, दुसरं काही नाही. माझ्यामुळे? मला काय माहिती होतं का लग्न ऑनलाईन असणार आहे ते? आणि एवढ्या काय तुम्ही मेहनत केली ऐकवताय मला? काहीही केलेलं नाहीये तुम्ही, काही बारीक वगैरे झालेला नाहीये. फक्त 2.5 किलो वजन कमी झालंय. मग कसं असतं ना सासूबाई, मोठ्या समुद्रातनं 1 वाटी पाणी बाहेर काढलं तर काय समुद्र कमी होत नाही? बघितलंस ना पिलू कशी बोलते ते? अरे एवढं तरी पाणी कमी झालं. तुझं तेवढं तरी होईल का? दाखव बघ एकदा करून हे सगळं. मी किती मेहनत घेतली बघितलीस ना.